तर सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही या ब्लाऊजचं फिटिंग आणि फिनिशिंग बघू शकता। तर बोटनेक ब्लाऊज आपण इथं रेडी केलेला आहे। जसं की तुम्ही बघू शकता की फ्रंटचा जो गळा आहे तुम्ही डीप ठेवलेला आहे आणि बॅक जो आपला आहे तर तो बोटनेक आहे। तर बऱ्याच कस्टमरना असं असतं की बॅक जो आहे बोटनेक हवा असतो पण फ्रंटचा जो गळा आहे तर तो त्यांना डीप हवा असतो। तर यासाठी आपल्याला कोणतं मेजरमेंट लागतं तर ते सगळं त्यात आपण इथं बघणार आहोत। तर 38 साइज प्रिन्सेस कट बोटनेक ब्लाऊज आपण इथं कटिंग करणार आहोत। तर जसं की तुम्ही इथं बघू शकता छाती 9.5 + 2 इंच मी घेतलेली आहे। त्यानंतर कमर जी आहे 8 + 2 इंच घेतलेले आहे। शोल्डर मी 38 छातीला 8 ठेवलेला आहे। मुंडा मी 8 घेतलेला आहे। गळा रुंदी मी 3.5 इंच ठेवलेली आहे। त्यानंतर पूर्ण उंची जी आहे तर मी 14 + 1 इंच 15 ठेवलेली आहे। तर पूर्ण उंचीमध्ये सुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता। जितकी तुमची हाईट असेल तितकं तुम्ही हे उंचीमध्ये कमी जास्त करू शकता। तर पुढील जो गळा आपला 5.5 इंच ठेवलेला आहे तर तो तुम्ही 6 इंच सुद्धा ठेवू शकता। मागील जो गळा आहे मी ठेवलेला आहे 8। तर मागचा सुद्धा जो गळा आहे तुम्ही कमी जास्त ठेवू शकता। जितकं तुम्हाला डीप घालायला आवडतं तितकं तुम्ही त्या हिशोबाने ठेवू शकता। आता माझे भरपूर असे कस्टमर आहेत ज्यांना बोटनेक ब्लाऊज घालायला आवडतात पण त्यांना असं वाटतं की पुढचा जो गळा आहे तर तो वर येतो। कारण बोटनेक म्हटलं की गळा आपला जो आहे फ्रंट आणि बॅकचा वरती असतो, फ्रंटचा तरी वरती असतो। तर एकदम स्टेप बाय स्टेप आपण या व्हिडिओमध्ये कटिंग बघणार आहोत। फ्रंट डीप आणि बॅक जो आहे बोटनेक आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर आता सगळ्यात आधी आपण काय करायचं आहे, पूर्ण उंची आपली घ्यायची आहे। तर पूर्ण उंची जी आहे तर ती 14 + 1 इंच आपण 15 इंचावरती घ्यायची आहे। तर जितकी तुमची पूर्ण उंची असेल तितकी तुम्ही ही उंची जी आहे तर ती टाकू शकता। आता त्यानंतर आपण इथं शोल्डरचं माप टाकायचं आहे 8 इंच। तर आता हे शोल्डरचं जे माप आहे तर तुम्ही अंगावरचं माप घ्यायचं आहे। जर तुम्ही एखाद्याचं बोटनेक ब्लाऊज शिवत असाल तर त्यांचं शोल्डरचं तुम्ही माप घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही हाफ घ्यायचं आहे। म्हणजे बघा माझं जे शोल्डर होतं तर ते 16 इंच आलं होतं, तर त्यामध्ये मी हाफ करून घेतलेलं आहे। तर हाफ आपलं इथं 8 इंच। तर हे बघा 8 इंच आपलं माप जे आहे तर ते आलेलं आहे शोल्डरचं। आता बघा तुम्ही जर सिंपल बोटनेक शिवत असाल म्हणजे फ्रंट जो आहे डीप न ठेवता एकदम वरती जर घेत असाल तर प्रॉपर इथं आपण 8 इंच माप टाकायचं आहे। पण जर तुम्ही फ्रंट डीप करत असाल जसं मी 5.5 किंवा 6 इंच गळा इथं घेतलेला आहे तर काय करायचं आहे, आपलं जे शोल्डर आहे तर ते फक्त अर्धा इंच आपल्याला कमी करायचं आहे। म्हणजे आपलं शोल्डर जे आलं होतं तर ते 8 इंच आलं होतं। त्यानंतर आपण काय करायचं आहे 7.5 वरती शोल्डर टाकायचं आहे। का तर आपण फ्रंटचा जो गळा आहे तर तो एकदम डीप ठेवणार आहोत, तर त्यामुळे अर्धा इंच शोल्डर जे आहे आपण इथं कमी करायचं आहे। फ्रंट डीप असल्यामुळे जर सिंपल असं बोटनेक शिवत असाल, फ्रंटचा जर गळा तुमचा 3, 3.5 किंवा 4 असेल तर तुम्ही जे माप आहे अगदी परफेक्ट 8 इंच टाकायचं आहे। पण जर तुम्ही डीप गळा ठेवत असाल फ्रंटला तर तुम्ही फक्त यामध्ये अर्धा इंच जे शोल्डर आहे तुमचं कमी करायचं आहे, जसं इथं मी केलेलं आहे। कारण मी जो फ्रंटचा पार्ट आहे तर तो एकदम डीप ठेवणार आहे। 5.5-6 इंचाचा जो गळा आहे तर मी तो ठेवणार आहे, तर त्यामुळे मी शोल्डर अर्धा इंच इथे कमी घेतलेला आहे। आता त्यानंतर आपला जो मुंडा आहे तर तो मुंडा आपण टाकायचा आहे 8, कारण आपलं जे शोल्डरचं माप आलं होतं तर ते 8 इंच आलं होतं आणि मुंडा सुद्धा आपण 8 इंचावरतीच टाकायचा आहे। कारण जितका आपण शोल्डर घेतो तितकाच आपण मुंडा जो आहे तर तो घ्यायचा आहे। आता सगळ्यात आधी आपण इथं छातीचं माप इथं मार्किंग करत आहोत। तर आपली जी छाती होती तर ती 9.5 इंच आली होती। त्याच्यानंतर आपण 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन यामध्ये ॲड करून घ्यायचं। तर हे बघा छातीचं मी इथं माप जे आहे टाकलेलं आहे। तर आता आपण कमरेचं माप इथं टाकत आहोत। तर कमर जी आहे आपली 8 + 2 इंच 10 इंच आपली कमर जी आहे तर ती आलेली आहे। तर आता छाती आणि कमर जी आहे आपण अशी एक लाईन जोडून घ्यायची दोन्ही। तर आता आपला जो एक्स्ट्राचा पेपर होता तर तो मी इथं कट करत आहे, कारण व्यवस्थित तुम्हाला शेप आहे व्यवस्थित बघता येईल। तर त्यामुळे मी इथं एक्स्ट्राचा जो आपला पेपर होता तो पूर्ण असा कटिंग करून घेतलेला आहे। आता त्यानंतर आपण टाकायचं आहे आपल्या मुंड्याचं माप। जसं की आपण प्रत्येक वेळी बोटनेकला किंवा कॉलरला मुंडा जो आहे आपण 1.5 इंच आत घ्यायचा असतो। तर हे बघा मुंड्याचं जे हे माप आहे तर ते आपल्याला 1.5 इंच आत घ्यायचं असतं आणि ही जी ट्रिक आहे तर ती फक्त तुम्ही बोटनेक ब्लाऊजला आणि कॉलरच्या ब्लाऊजलाच करायची आहे। तर हे बघा यामुळे अगदी आपलं जे फिनिशिंग आहे, आपलं जे इथं काकीमध्ये जर फुगा वगैरे येत असेल तर तो एकदम याच्यामुळे जातो आणि एकदम करेक्ट ब्लाऊज बसतं, जसं मी तुम्हाला स्टार्टिंगलाच घालून दाखवलेलं आहे ते ब्लाऊज। आता हे थोडंसं माझं एक्स्ट्रा झालं होतं म्हणून मी ती लाईन दुसरी मारून घेतलेली आहे। तर 1.5 इंच आपण आत घेऊन
त्यानंतर 1.5 इंचावरती आपण असं मुंड्याला शेप द्यायचा आहे आणि बॅकला 2 इंचावरती शेप द्यायचा आहे। तर हे बघू शकता मी दोन्ही मार्किंग एकदम केलेलं आहे, आपल्या बॅक मुंड्याचं आणि आपल्या फ्रंट मुंड्याचं। तर फ्रंट आपला जो मुंडा आहे तर तो 1.5 इंचावरती मी मार्किंग केलेला आहे आणि जो आपला बॅकचा मुंडा आहे तर मी तो मार्किंग केलेला आहे 2 इंचावरती। आणि शेप सुद्धा बघू शकता मी कशा पद्धतीने ते दिलेला आहे। जो 1.25 इंच आपण आकार आत घेतला होता तर त्यातूनच आपण आपला फ्रंट मुंड्याचा जो शेप आहे तर तो द्यायचा आहे आणि जो आपला बॅक मुंड्याचा शेप आहे तर तो बाहेरून आपण पहिल्यांदा जो आपण मुंडा मार्किंग केला होता तर त्यातून आपण मुंड्याचा जो शेप आहे तर तो द्यायचा आहे। तर आता आपण गळा रुंदी घ्यायची आहे 3.5। जर तुम्हाला शोल्डरची पट्टी आणखी लहान पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता, 4 किंवा 4.25 इंच सुद्धा गळा रुंदी जी आहे तर ती घेऊ शकता। तर आता हे बघा मी इथं माप टाकत आहे आपल्या पुढील गळ्याचं। तर पुढील जो आपला गळा आहे तर तो 5.5 इंच आहे, पण मी अर्धा इंच यामध्ये वाढवलेला आहे कारण अजून थोडासा मला जो गळा आहे तर तो डीप लागणार होता, तर त्याच्यामुळे मी थोडंसं इथं अर्धा इंच गळ्यामध्ये माप वाढवलेला आहे। आणि असं दाखवल्याप्रमाणे आपल्याला एकदम गोल आकार इथं द्यायचा आहे फ्रंट नेकला। तर हे बघा गळा रुंदी मी 3.5 इंच घेतली। त्याच्यानंतर आपला पुढचा जो गळा आहे तर मी 6 इंचावरती घेतला। आता बस्ट पॉईंट इथं आपण देणार आहोत 10.5 वरती। तर काही जणांना कळत नाही की बस्ट पॉईंट आपण कसा काढायचा, तर मी रिसेंटली कालच एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर त्यामध्ये मी तुम्हाला सगळी जी मापं आहेत अंगावरची कशी घ्यायची तर त्यामध्ये मी प्रिन्सेस कटचा बस्ट पॉईंट कसा काढायचा तेही सांगितलेलं आहे। तर या पद्धतीने तुम्ही आपला जो बस्ट पॉईंट आहे तर तो काढायचा आहे। तर वरून शोल्डरवरून मी बस्ट पॉईंट घेतलेला आहे 10.5 इंचावरती, वरून मी 10-10.5 इंचावरती बस्ट पॉईंट घेतलेला आहे। त्याच्यानंतर 4.25 इंच आपण इथं असं रुंदी घ्यायची आहे, म्हणजे आपला कट्स पॉईंट जो असतो आपल्या प्रिन्सेस कटचा जो कट्स पॉईंट असतो तर मी तो घेतलेला आहे 4.25 इंचावरती। आणि त्याच्यानंतर बघा हे असं आपण एक स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे। आता दोन्ही साईडला आपण इथं 1.5 घ्यायचं आहे। जर तुमचं छातीचं माप खूप हेवी असेल, जास्त असेल तर तुम्ही तो 2-2 सुद्धा घेऊ शकता। तर यामुळे काय होतं, आतमध्ये जो स्पेस आहे प्रिन्सेस कटला तर तो थोडा एक्स्ट्रा राहतो जर तुम्ही 2-2 इंच घेतलात तर। आणि ब्लाऊज घातल्यानंतर सुद्धा आपल्याला एकदम कम्फर्टेबल वाटतं, कुठेही छाती जी आहे तर ती चपटी वगैरे झाल्यासारखं वाटत नाही। आता मुंड्यापासून वरती मी 1.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि आता हे अशा पद्धतीने आपल्याला आपले प्रिन्सेस कटचं जे मार्किंग आहे तर ते करायचं आहे। जसं इथं बघू शकता मी इथं दाखवलेलं आहे। तर असा एकदम परफेक्ट शेप आपण इथं प्रिन्सेस कटला द्यायचा आहे। तर वरून मी मुंड्यापासून खालून वरती मी 1.5 इंच घेतलं आणि त्यानंतर मी असा आपला जो मुंड्याला शेप आहे तर तो दिलेला आहे। आता ह्या दोन्ही साईडला आपण 1.5 इंच घ्यायचं आहे। तर हे बघा जसं की आता मगाशी मी म्हटलेलं की तुमचं जर छातीचं माप हेवी असेल तर तुम्ही 1.5 ऐवजी 2-2 सुद्धा घेऊ शकता। तर परत एकदा मी तुम्हाला सांगते की आपण बस्ट पॉईंट 10.5 इंचावरती टाकला वरून शोल्डरवरून खाली। त्यानंतर प्रिन्सेस कटचा जो कट्स पॉईंट आहे आपण 4.25 इंचावरती दिला। मुंड्यापासून वरती आपण 1.5 इंचावरती मार्किंग करून प्रिन्सेस कटचा जो शेप आहे तर तो दिलेला आहे। आणि जसं की दोन्ही बाजूला मी 1.5 इंच वाढवून घेतलेलं आहे। तर आपलं हे 38 साईजचं बोटनेक ब्लाऊजचं पूर्ण मार्किंग जे आहे तर ते असं करून झालेलं आहे। तर आता आपण पेपर कटिंग करणार आहोत। तर आता सगळ्यात आधी आपण आपल्या बॅकचा मुंड्याचा जो शेप आहे तर तो इथं कट करून घ्यायचा। आता त्यानंतर फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट जे आहेत आपण असे सेपरेट करून घ्यायचे। तर हे बघा आपण फ्रंट सुद्धा असा शेप जो आहे फ्रंटचा कट करत आहोत आणि शोल्डरला सुद्धा मी गळा रुंदीला मी कट्स दिलेला आहे दोन्ही साईडला। इथं बघू शकता बॅक पार्टला मी गळा रुंदीचा कट्स दिलेला आहे। तर आता आपण गळा कट केलेला आहे आपल्या फ्रंटचा, तर मुंड्याचा जो शेप आहे आपला फ्रंटचा तर तो इथं कट करत आहोत। आणि त्यानंतर मग आपण प्रिन्सेस कटचा जो कट्स पॉईंट आहे तर तो असा दाखवल्याप्रमाणे तुम्ही कटिंग करायचं आहे।
तर हे बघा, आता आपण इथं आपल्या बॅक साईडचा जो गळा आहे तर तो इथं मार्किंग करणार आहोत. तर आता आपण गळा रुंदी 3.5 इंच घेतली होती. त्याच्यानंतर जो आपला गळा आहे 3 इंचावरती एक मार्किंग आपण करायचं आहे, 3 किंवा 3.5 इंचावरती. तर बॅक नेक आपण 3 इंचावरती असा मार्किंग केलेला आहे. त्याच्यानंतर आपण असा गोल आकार इथं द्यायचा आहे. आता त्याच्यानंतर आपण परत एक पाठीमागचा जो आपला गळा आहे, म्हणजे आपण किती आपण बॅक नेकचा जो गळा आहे डीप ठेवणार आहोत, तर त्या हिशोबाने आपण इथं गळा जो आहे मार्किंग करायचा आहे. तर आता मी इथं घेतलेला आहे 9.5, कारण 8 जो आपला गळा आहे तो मला थोडासा छोटा इथं वाटला, तर त्याच्यामुळे मी इथं बॅक नेकचा जो गळा आहे थोडासा एक्स्ट्रा वाढवून घेतलेला आहे. आता त्यानंतर आपण बॅक नेकला एक शेप देणार आहोत, एक टेम्पल आकार इथं देणार आहोत. जसं की तुम्ही स्टार्टिंगला बघितलंच असेल की बॅक नेकचा जो आपला आकार होता तर एकदम टेम्पल आकार होता. त्याला मी कॉन्ट्रास्ट कलरचे जे टेसलचे लटकन आहेत तर ते 3 लावलेले आहेत आणि त्याच्यामुळे आपल्या ब्लाऊजचा जो लुक आहे एकदम छान वाटतो. तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करायचं आहे. जर तुम्ही सेम असं ब्लाऊज शिवत असाल तर तुम्ही हे कटिंग बघून तुम्ही तुमच्या पेपरवरती कटिंग करू शकता. तर बॅक नेकचा आकार बघू शकता मी कशा पद्धतीने इथं काढून घेतलेला आहे. तर याच्यापेक्षा जर तुम्हाला आणखी जास्त मोठा आकार हवा असेल तर तुम्ही तोही काढू शकता. तर आपला बॅक पार्ट सुद्धा इथं असा कट होत आहे. तर हे बघा, अशा टाईप आपला जो आपला नेक आहे बॅक नेक तो तयार होईल आणि खूप सुंदर दिसतो हा आकार जो आहे तो. तर आता फ्रंट आणि बॅक जो आहे आपले असतं पेपरवरती कटिंग झालेले आहे. तर आता आपण घेणार आहोत अस्तर. तर आपलं हे मेन कापड बघू शकता, चिकनमध्ये कापड आहे पूर्ण हे, आणि याला मी अस्तर जे आहे घेतलेलं आहे 1 मीटर, कारण ह्याला ज्या स्लीव्ज आहेत तर मी थोड्याशा पफ स्लीव्ज याला करणार आहे, कारण मला कस्टमरने जे कापड होतं तर ते पूर्ण 1 मीटर दिलं होतं. तर त्यामध्ये मी जे आपल्या पफ स्लीव्ज आहेत तर त्या बनवणार आहे. आता सगळ्यात आधी आपण आपलं जे अस्तरवर आहे तर तो बॅक पार्ट काढून घ्यायचा आहे. तर बॅक बाजूला आपला बॅक पार्ट इथे ठेवून घ्यायचा अस्तरवरती. तर हे बघा आपला बॅक पार्ट. तर बॅक पार्टमध्ये तुम्ही कोणतंही मार्जिन वगैरे ॲड करून घ्यायचं नाही. जसं आपण पेपर कट केलेला आहे तर तोच ठेवून आपण इथं कट करायचा आहे. तर मला बऱ्याच वेळेला अशा कमेंटसुद्धा येतात की बॅक पार्टला तुम्ही एक्स्ट्राचं जर टक्स मार्जिन असतं तर ते वाढवत नाही का? तर मी ते नाही वाढवत, कारण जो टक्स आहे तर मी तो अर्धा इंच न घेता 1/2 इंचाचा घेतो. तर त्यामुळे मी बॅक साईडला कोणतंही टक्स मार्जिन एक्स्ट्रा घेत नाही. तर आता हे बघा, आपलं जसं आहे आपला बॅक पार्ट तसा ठेवून इथं अस्तरवरती मार्किंग करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला बॅक ओपन पाहिजे असेल तर तुम्ही बॅक पार्ट जो आहे ओपन साईडला अस्तरच्या ठेवून कट करू शकता. जसं की बॅक साईडला जर तुम्हाला हुक पाहिजे असतील तर ते सुद्धा तुम्ही इथं करू शकता. तर हे बघा, आता आपण हे आपला बॅक पार्ट जो आहे असा कट केलेला आहे. तर आता बॅक पार्टमध्ये आपल्याला कोणतंही मार्जिन वगैरे ॲड करून घ्यायचं नाही. तर आपल्याला फ्रंट पार्टमध्ये जे आहे मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे, कारण त्यामध्ये जर तुम्ही मार्जिन वाढवलेलं नाही तर काय होतं की ब्लाऊज फिटिंग करताना तुम्हाला भरपूर प्रॉब्लेम होऊ शकतात. मार्जिन जे आहे आपल्याला अजिबात उरत नाही. तर तुम्ही फ्रंट पार्ट मी कसा कट करतोय तर ते तुम्ही एकदम लक्ष देऊन बघा, कारण आपला फ्रंट पार्ट जो आहे मार्जिन ॲड करावं लागतं फ्रंट पार्टमध्ये, दोन्ही पार्टमध्ये फ्रंटच्या. तर हे बघा, आता आपला जो गळ्याचा पार्ट होता फ्रंटचा पहिला पार्ट जो आहे आपल्या गळ्याचा
तर तो अशा टाईप इथं आपण ठेवून कट करायचा आहे. तर आता मी अस्तरच्या ओपन बाजूला हे जे आपला पार्ट आहे तर तो ठेवलेला आहे आणि गळ्याचं टोक मी एकदम काटोकाट घेतलेलं आहे. त्यानंतर बॉटमला जी आपली आय आणि हुकची पट्टी असते तर तिथे मी 1.5 इंच वाढवून घेतलेला आहे. तर हे बघा एकदम 1.5 इंचाचा स्पेस मी इथं बॉटमला सोडलेला आहे. आणि त्यानंतर अशा टाईप इथं आपण पूर्ण जे मार्किंग आहे आपल्या प्रिन्सेस कटच्या भागाचं तर ते पूर्ण असं करून घ्यायचं आहे. जर तुम्ही असं केला तर तुमचं प्रिन्सेस कट जे आहे एकदम छान बसतं. शिवाय आतमध्ये 2-2 इंचाचं जे मार्जिन आहे तर ते फुल राहतं. तर आता आपली जी बाजू जॉईंट होणार आहे तर तिथे सुद्धा आपण पाव इंच वाढवायचं आहे. तर मी अर्धा इंच सुद्धा नाही म्हटलं, पाव इंच आपण इथं वाढवून घ्यायचं आहे. तर हे बघा आपलं प्रिन्सेस कटचं जे पूर्ण मार्किंग आहे असं कंप्लीट झालेलं आहे. आणि जसं तुम्ही बघितलं असाल की आपण कुठे किती वाढवलं तर ते एकदम तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे आणि तसंच सेम तुमच्या अस्तरवरती कटिंग करायचं आहे. तर आता फ्रंट पार्टचा एक पार्ट आपण इथं कट केलेला आहे. तर आता आपण करणार आहोत आपला फ्रंट पार्टचा दुसरा पार्ट कट. तर हे बघा आपला जो दुसरा पार्ट होता फिटिंगच्या साईडचा तर तोही आपण असं अस्तरवरती सगळ्यात आधी ठेवून घ्यायचा आहे. तसंच याला सुद्धा आपण सगळ्यात आधी मार्किंग करून घ्यायचं. तर हे बघा मी जसं आहे तसं याला सगळं ते मार्किंग करून घेतलं. आता त्याच्यानंतर आपली जी फिटिंगची बाजू असते कमरेकडची तर त्या साईडला सुद्धा आपण याला 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे. फक्त बॉटमला आपली जी फिटिंगची साईड असते कमरेकडची फक्त बॉटमला आपण इथं 1.5 इंच वाढवायचं आहे. आता त्यानंतर क्रॉसमध्ये आपण हे जोडून घ्यायचं. आता आपला जो मुंडा आहे तर तो असा क्रॉसमध्ये जोडून घ्यायचा आहे. तर हे बघा या साईडला फक्त आपण 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे आणि असं क्रॉसमध्ये लाईन आखून घ्यायची. तर हे झालं आपलं फिटिंगचं मार्जिन. आपलं जे फिटिंगच्या साईडला आपण इथं 1.5 इंच वाढवलेलं आहे. आता जी बाजू आपली जॉईंट होणार आहे तर तिथे सुद्धा मी असं पाव इंच वाढवलेलं आहे. तर दुसऱ्या पार्टचं सुद्धा जे आपलं कटिंग आहे अस्तरवरती आपण केलेलं आहे. तर इतकं जर तुम्ही फ्रंट पार्टमध्ये जर मार्जिन वाढवला तर एकदम परफेक्ट बसतं ब्लाऊज. 2-2 इंचाचं फुल मार्जिन राहतं. शिवाय फिनिशिंग जे आहे तर ते फिनिशिंगसुद्धा खूप छान राहतं. जर तुम्ही फ्रंट पार्टमध्ये प्रिन्सेस कटला जे मार्जिन आहे वाढवायला जर चुकलात तर फिटिंगमध्ये सुद्धा तुम्हाला काही प्रॉब्लेम येऊ शकतात. तर त्यामुळे कटिंग जे आहे तुम्ही अगदी प्रॉपर आणि व्यवस्थित करायचं आहे. तर आता हे बघा आपले फ्रंटचे पार्टचे कटिंग 2 असं झालेले आहेत कंप्लीट. शिवाय आपला बॅक पार्टसुद्धा कट झालेला आहे. तर आता तो आपण कट करणार आहोत आपल्या मेन कपड्यावरती. तर हा आपला मेन कापड आहे. तर याच्यावरती आता आपण हे सगळे पार्ट आहे तसे ठेवून इथं कटिंग करून घ्यायचे आहे. तर मेन कापडावरती आपल्याला कोणतंही एक्स्ट्रा मार्जिन वगैरे ॲड करून घ्यायचं नाही. जसं आपलं अस्तरवरती कट केलं होतं तर तेच ठेवून आपण यावरती कट करून घ्यायचं आहे. तर फ्रेंड्स तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. काय डाऊट असतील तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तर तेही तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर तुम्ही माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. सोबत बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची जी नोटिफिकेशन आहे सगळं ते तुमच्याकडे येईल. आता या ब्लाऊजचा फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता. मी जे ब्लाऊज आहे पूर्ण तयार करून घेतलेलं आहे. पफ स्लीव्ज केलेले आहे जसं की तुम्हाला सांगितलं होतं. कापड त्यांनी मला एक्स्ट्रा दिलं होतं. तर बघा हे एकदम ह्याचा जो गेटअप आहे एकदम छान आलेला आहे. फिनिशिंग जे आहे एकदम मस्त असं आलेलं आहे. शिवाय बॅक नेक तुम्ही इथं बघू शकता. मी कॉन्ट्रास्ट कलरचे 3 टेसेस लावलेले आहेत इथं थ्रेडचे. आणि असा ब्लाऊज जो आहे आपला पूर्ण कंप्लीट झालेला आहे. तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला तुमचं जे ब्लाऊज आहे कसं बसलं. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.